जी नोटीसमध्ये ज्या पण काही नोटिसेस येतात पेपरमध्ये, तुम्ही कधीही पेपर चाळले तर त्याच्यामध्ये काळ्या पांढऱ्या कलरच्या नोटिसेस असतात की ज्या आपण नेहमी इग्नोर करतो. तर त्या सगळ्या इग्नोर केलेल्या नोटिसेस आम्ही डिजिटाईज करायचं काम करतो. आता तुम्ही म्हणाल की या नोटिसेसचं काम काय, उद्देश काय? तर सुप्रीम कोर्टाने सायटेशन दिलं आहे की तुम्हाला कधी पण कुठली प्रॉपर्टी परचेस करायची आहे तर त्याच्या बोनाफाईड परचेसरची डेफिनेशन सुप्रीम कोर्टाने दिलेली की त्याने एक नोटीस पब्लिश केली पाहिजे. तर ही जी नोटीस असते या नोटीसमध्ये मेन्शन असतं की त्या प्रॉपर्टीचा ओनर कोण आहे, त्या प्रॉपर्टीचा लीगल ॲड्रेस दिलेला असतो. लीगल ॲड्रेस मीन्स जसं की आत्ता आपण पुण्यात आहोत, हवेली तालुका येईल, एरंडवना हे गाव येईल आणि याचा सर्वे नंबर असतो. तर बऱ्याच लोकांना हे सर्वे नंबर, गट नंबर्स काहीच माहीत नसतात. तर ह्या सगळ्या नोटिसेस ज्यावेळेस पब्लिश होतात तर त्या पब्लिश झाल्यानंतर त्या कोणीच वाचत नाही आणि किंबहुना तुम्ही असं म्हणाल की त्या लोकांना कळतच नाही. तर ह्या सगळ्या नोटिसेस आम्ही ज्याच्यात डेटा स्केटर्ड असतो, तो डेटा कोणालाच कळत नाही, तर तो डेटा आम्ही स्ट्रक्चर्ड वेमध्ये आमच्या ॲपवरती पब्लिश करतो. तर याचा यूज असा आहे की तो तुम्हाला सर्चेबल फॉर्मॅटमध्ये भेटतो.